चला तर करापाईमध्ये छानपैकी आपले दर्शन झाले आणि तळी भंडारसुद्धा मस्तपैकी झाला। आता आम्ही निघालो गडावर आणि बराच अंतर इथून गडाचा आणि गाडीसुद्धा भरपूर इथं लांब पार्किंगला केली, कारण की जेणेकरून भरपूर गर्दी आहे आणि आता खूप काही गर्दी व्हायला लागली। तर बघू शकता। तर चला आता गडावर गेल्यावर काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर इथून बऱ्याच अंतरावर गड आहे, तर पहिल्या पायरीपासून मी शूट करायला सुरुवात करेन। कितपर्यंत शूट होतं त्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर करेन। चला इथं आता बसलो गाडीमध्ये आणि चाललोय। तर गाडीमध्ये मुलांनी गाण्याचा आवाज लावलाय, त्याच्यामुळे पूर्ण आवाज बंद करून ठेवलाय मी, कारण की जेणेकरून कॉपीराईट लागते। तर चला आता भरपूर अंतरावर गड आहे, गडाच्या तिथं पायथ्याची गाडी पार्किंग करायची, तिथून सुद्धा एवढा गड चढत जायचं। चला आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर इथं सुद्धा भरपूर गर्दी आहे, गाडी बरेच लांब पार्किंगला लावली खाली आणि मी आलो आता। तर इथं गडाची पहिली पायरी आहे आणि पहिल्या पायरीपाशी इथं नंदी आहे। तर चला इथं पूजा वगैरे पहिली करून, तर जेणेकरून आपण हे 7 नैवेद्य आणले तर 4 नैवेद्य इकडं आणायला सांगते आपल्याला आणि 3 नैवेद्य कराबाईमध्ये सोडत्या। तर बघू शकता इथं नंदी बशी, इथं हे नैवेद्य ठेवायचे, वटी भरून ठेवायचं आणि ते आपली वटीसुद्धा भरत्या। भंडाऱ्या खोबऱ्याने आपली वट्टी भरली का जेणेकरून आपण काय जे दक्षिणा देऊ त्यांना ती आपल्या वटीत घालू आणि मग त्यांना कोटम्यामध्ये टाकायचे असते। तर अशा पद्धतीने इथं नंदीपाशी सुद्धा पूजा करून झाली। आता आपण इथं गड चढायला लागणार आहे ह्या पायरीपासून। चला तिथं छानपैकी आपली पूजा झाली इथं आणि वटी भरण सुद्धा झालं पहिल्या पायरीपाशी आणि आपण आता भंडारा खोबऱ्या घेतलं आणि आता गड चढायला लागलो। भरपूर चढायचं आहे आपल्याला, तर बघू शकता। तरी सकाळची वेळ आहे, 7:30ची वेळ आहे, तरी लवकर आलेलो आहे आम्ही, त्याच्यामुळं जास्त असं म्हणजे काही वाटत नाही। जेणेकरून लवकर निघाल्या लवकर गड चढायला बरं पडतं। तरी 7:30 वाजले होते, तर बघू शकता 7:30च्या वेळेसुद्धा एवढी गर्दी होती। तर सोमवारी अमावस्या आहे त्याच्यामुळं भरपूर गर्दी आहे आणि आता हळूहळू दम टाकत आम्ही गड चढतोय। तर बघू शकता तुम्ही, थोडं थांबतोय थोडं चढतोय, तर अशा पद्धतीने आम्ही गड चढायला लागलो आता। तिथं फोटो काढायचं सुद्धा चालू होतं, सेल्फी वगैरे, पण भरपूर गर्दी होती त्याच्यामुळे फोटो वगैरे काही काढता येत नव्हते। कसा बसा तरी व्हिडिओ शूट केला थोडाफार, कारण की भरपूर गर्दी असल्यावर शूट करायला जरा थोडंसं अवघड पडतं। तर अशा पद्धतीने थोडंफार आम्ही शूट केलं। तर अर्ध्याच गडात आलो आहे आम्ही आता, अजून भरपूर गड चढायचं आहे। तर बघू शकता अर्ध्या गडातून इथं कराबाई दिसते, जेणेकरून आपण कालच्या व्हिडिओमध्ये तिथं देवांना आंघोळ्या घातल्या, ती कराबाईचं पाणी तिथून वरतून अर्ध्या गडामधून दिसतं। तर आम्ही तिथं बघत होतो अर्ध्या गडातून आपलं तिथं पाणी आणि गाड्या वगैरे तिथं दिसत होत्या। तर तिथून बरंच लांब अंतर, तर बघू शकता अजून भरपूर गड चढायचं आहे आणि गर्दी तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे। तर अशा पद्धतीने आम्ही अर्धा गड चढून आलोय आणि बाकीचं सुद्धा आता कितपत शूट करून देते आतमध्ये त्या पद्धतीने शूट करणार आहे। आणि इथं जेणेकरून इथं बाहेर फोटो शूट करायला किंवा व्हिडिओ काढण्यासाठी तर फॉरेनचे लोकसुद्धा होते, तर पुढं चालून कळण तर आमचेसुद्धा त्यांनी फोटो वगैरे शूट केले, ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर बघू शकता इथं भरपूर फॉरेनर होते आणि ते फोटोसुद्धा शूट करीत होते आणि आमचेसुद्धा फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे शूट केले। तर बघू शकता, तर अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर केला। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।